नाही घ्या घ्या पुलाखाली घ्या. तो ना पाण्यात पोहून यायचं म्हणल्यावर अक्षरशः असं वाटतं 10 बैलाचं 12 बैलाचा नांगूर उडून आल्यासारखं. एवढा जीव दमतो आणि भूक ते जाम लागते, झोप तर विचारूच नका असं वाटतंय. भुलीचं इंजेक्शनच दिलंय आवड असलं. जयश्री महिला मंडळ चांगले येते नदीला पोहायला 4 व्हीलर मध्ये. माझा फ्लॅश वाढू द्या मला एकदा, दिसतच नाही याच्यात काही. आता मी चाललोय गोइंग टू नदी. जरा जरी विश्वास असेल तरी आम्ही तुम्हाला डकीत टाकू. आमचा कुणा विश्वास नाही. आम्ही चाललोय नदीला पोहण्यासाठी छोट्या बाईला घेऊन. नाजूक बाईला बसा बरं. कसं कसं बसतंय बघते मी बी. बस ना, बघतोस काय माग. हा ज्यांना बसाय ना त्यांनी डिक्कीत बसायचं. असंच पूर्ण टाकणार ना 5 मिनिटाचा. छटाप. सगळे फिट आलेत का गाडीत? बसले. चला तर मंडळी डायरेक्ट नदीला जाऊया. खोल ना ते. कशाला काच खोलता? बस 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 ना. फिट आले गाडी ओके मध्ये. कसं आहे अशा माणसाला जरा जास्त जागा लागत असते. काय नाही, मी मला कमी जागेत भावले. भावली भावली मावले मावले मी भावली ती छोट्या जागेत. काळा काळा झालाय. माझा बघा किती क्लीन आहे, किती गोरी दिसते मी. माझा चेहरा कसा चमकतोय. ते लांब पडतं ना, आता उन्हात पोरांना कंटाळा येतो. तो काय नाही रील्स बनवायला आले काय इकडे. आम्ही लंदीला आलोत आणि इकडे मोठं. ए बाबा गप नाही जागून दे ना अजून थोडे 4-5 दिवस. इकडे इकडे किती लावताय? दिमाग खराब आहे काय तुमचा? हा नाही डोक्यावर पडलं का काय? उतरू देवा मला तुमचं काही खरं नाही. महादेवा लक्ष दे महादेवाकडे. ही बघा आमची पती परमेश्वर गाडी कुठे मसन वाटत लावायला आणली. काय येडबीड लागलाय का? आवाज खाली करायचा ना, दांडकच डोक्यात घालीन. शेवटचा बंगला आहे, सगळ्याला तिथेच जायचं. पण तुम्हाला जास्तच गडबड झाली वाटतं. काय गरज आहे का इकडे मागं लावा ना. इकडे पण सावली आहे. तर फायनल आता आम्ही आलेलो आहेत नदीला. कोण कसं पोहतय, कोण कसं उड्या मारतय, कुणाला पोहता येते. पाहुण्यासारखं पाणी नाही सारखं डुबुक डुबुक करायचं. ओके मध्ये पाऊस मजा येते. पण तिकडे रिसोर्टला पैसे देऊन पाहुण्यापेक्षा इकडे मोकळ्या पाण्यात किती पावन कसं पावन सगळं खळखळ पाणी, नितळ पाणी, थंडगार पाणी. नॅचरल ए स्विमिंग पूल हमारा इधर. बघा हे बघा हा बा हे कसलं स्विमिंग पूल आहे. ह्याच्यात कुणाची आहे का कुणाची हिंमत याच्यात पोहण्याची? कोण पोहू शकतो ह्याच्यात? मी पण नाही पोहू शकत. माझ्या पतिदेवला बोलू येऊ द्या की, माझ्या पतिदेवला येऊ द्या. हे बघा मैफिल जमा आहे, पाणी पाणी आहे सगळी. तर हा बाई कुठं खाली ना? आम्ही नाही आलेलो. मी इकडे एकदा पण नाही आले, तिकडे एकदा दोनदा आले. पण तिथं चांगलं आहे, तिथं खोलच नाही पाणी. हे खोल नाही तर काय अजून कमरा इतकं तर आहे. अजून किती पाहिजे? डोक्या इतकं पाहिजे तुला? चला 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 चला. हळूच बर का असं टाकताना. हे माझं बघ 1.5 फूट.
एवढं खोल पाणी तरी मी याला अजून खोल पाहिजे. किती खळखळ पाणी नितळ पाणी. पाण्यात काय लईच गाड वाटतंय, लईच गाड वाटतंय या बायाला. लईच मस्त वाटतंय. गोट्या पाणी गेलं ना त्याच्या 2 फुटी येईना अलीकडे म्हणती 6 समुद्र. मी काय करतो त्याला जग मारायचं असं म्हणत तिची आई. तर आमचं नदीत पोहून वगैरे झालंय सगळं ओके मध्ये. टरबूज बसले गाडी, टरबूजाचा नवरा बसलाय गाडी, गाडीत बसले. तर इकडं काय चालू आहे यांचं. आमचा ड्रायव्हरच इकडे तिकडे पळतोय. कम गाडीला येडे घालतोय. कमून पती परमेश्वर कमी येडे घालताय. हा सात ह्याचे सातो फेरे तेरे सात म्हणजे फेरे मारून तुम्ही गाडी चालवायला बसतात काय. आम्ही बसतो गाडीत. क्लिअरिटी बाई आपली. चलो चलो गोइंग टू होम, हम जा रहे घर पे. आता आम्ही चाललो होतो. हे बघा एवढे लोक पवायला होते, लय लोक पवायला होते इकडे सगळे. तिला भारी गाणी म्हणत होते. 7 समंदर पार में तेरे पीछे पीछे, दिल ये पाणी पाणी पाणी. गाऊन वाली येते, टिपके टिपके गाऊन चालू होती गाणी त्यांची. टिकली बी गेली माझी. चला आता चला येतो रे. कार्टून कुठं दबंग है. कुठे जागा आहे? दबंग खड्डे नीटच खड्डे उकीन घ्या ना गाडी हातात. परिणाम झाला काय. घर जायचंय मला. हॅलो लातच घालीन मी कडून मागून. गप ना. या तिशा त्याचा बैल रिकामा म्हणतात अशा माणसाला. ऐकायचं नाही काय नाही. रगीलपणाला असतो यांच्या अंगाने. ते कुठं घालतंय खड्यातन बिड्यातन. ते परफेक्ट ड्रायव्हर झाला का. तुम्हाला जायचंय घरी. याला पण जायचंय घरी. आव कुठं खड्डा आहे. रस्ता लहान आहे. अवघड खेळ. मग आमचा नवीनच ड्रायव्हर तर नाही नाही घ्या घ्या पुला खाली घ्या. नाही घ्या घ्या पुला खाली घ्या. खाली गेलं. अहो गावात आहे आपण. रस्ता छोटा नाही माझा नवरा ऐकणारच नाही. ती स्वतःला शान समजतो माझा नवरा. वगैरे पोहून वगैरे आलो. एवढा जीव दमतो ना पाण्यात पोहून यायचं म्हणल्यावर. अक्षरशः असं वाटतं 10 बैलाचा 12 बैलाचा नांगूर ओढून आल्यासारखं. एवढा जीव दमतो आणि भूक ते जाम लागते. झोप तर विचारूच नका. असं वाटतंय भुलीचं इंजेक्शनच दिलंय. आवड असलं झोप लागते. आणि मला आता वाजले तर
7 वाजले तर काहीच करू वाटत नाही, चहा करू वाटत नाही, पाणी पिऊ वाटत नाही, काहीच करणार ना. व्हिडिओ एडिट करायचा होता मला मिनी ब्लॉग, कारण की ना भरपूर असे व्हिडिओ असे पडून राहते तर मला मिनी ब्लॉग एडिट करायचे असते, ब्लॉग एडिट करायचे असते तर वेळच भेटत नाही आणि कंटाळा करून टाकते मी. आणि बघा अंधार पडलाय, लाईटी वगैरे लावायच्या, चहा पाणी करायचंय. आणि आमचे पाहुणे आलेले आहेत आता 2 दिवस झाले, नंदाचा नवरा आणि ते 2-3 माणसं त्यांचं रथाचं डीजे त्यांचं ते सामान घ्यायला आलेले आहेत. आणि आमचे नवरबाव काय करतात माहिती का, बघायचं का तिकडं बघा खाली ना त्या गाडीला आहे ना तसला कसला स्प्रे आणलेला त्यांनी, तो स्प्रे करत होते. आणि तिकडे साईडला गाडी लावलेली ना कुणी यायचं आणि गाडी काही बी टाकायचं, त्या काचला ना डागच पडले तसे, जसं काही त्यानं कुणी ॲसिड वगैरे टाकलेलं असल्यासारखं पांढरे डाग पडले तर. आणि ना ते बघा पुसून घेते तर. आणि नंतर ना तिने ना स्प्रे आणला होता थोडंसं साईडला, बॉडी त्याची वरची गंजल्यासारखी झाली ना तर ती पुसून घेते तर. दोघं मायलेकर त्यांची काय मस्ती चालू आहे. माझ्या बारकीची तर काही ना काहीतरी चालूच असतं मस्ती, त्यांची वेगळी चालू असते. माझा नवरा बघा त्याला असं गाडीला जपायला जाम आवडतं, तर ते बोलले चल तू येते का, झूम केलेलं आहे, थांबा 1 मिनिट, मी झूम केलेलं होतं. तर ते बोलले तू येते का खाली, तर मी बसले होते रील बघत तरी फक्त म्हणलं तर व्हिडिओ बघण्यापेक्षा आपलं काम केलेलं बरं, एडिटिंग केलेलं बरं. तर व्हिडिओ एडिट केला आहे आणि तुला अपलोड करायचं आहे. आणि नेटवर्कचा एवढा प्रॉब्लेम आहे ना, तर वायफाय माझं बंद आहे सध्याला, तर नेटवर्क बिलकुलच नाही, रेंज नाही. पोरं असे कालवा करते तर व्हिडिओ बी व्यवस्थित बनवायला भेटत नाही. तर ते गाडी वगैरे पुसून येते ना, तर मी चहा पाणी करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि भेटूया शक्यच ना व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.